विवेकराव आणि विभाताई यांना 2 अपत्य. मुलगा नचिकेत इंजिनियर होऊन चांगल्या कॉलेजमधून MBA केले. कॅम्पस सिलेक्शन झाले आणि सुरुवातीलाच 15 लाखाचे मुंबईला पॅकेज मिळाले. मुंबईतल्या मुंबईत नोकरी मिळाली म्हणून घरचे सगळे खुश होते. त्याच्यापेक्षा 3 वर्षाने बहीण लहान, निकिता तिचे नाव. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला झाली एकदाची इंजिनियर. तिलाही मुंबईला चांगल्या कंपनीमध्ये नोकरी लागली. छान मजेत सगळं चाललं होतं. विभाताईंना सगळं काम घरी करायची भारी हौस. म्हणायच्या त्यानिमित्ताने शरीराचा व्यायाम होतो. त्यामुळे त्याने कोणत्याच कामाला कधी बाई लावली नाही. मुलांचे डबे, धुणी, भांडी आल्या गेल्याचं सगळं करायच्या. मुलं नोकरीला लागली. म्हणायची आई खूप कष्ट केले, आता निदान धुणी, भांडी, केर, लादी याला बाई लाव. झेपत नाही ग तुला. मग सारखं काही ना काही दुखत असतो. निकिता तिचाही पगार चांगला होता. तीही म्हणायची आई खरंच आता बाई ठेव आणि तुला फिटनेससाठी योगा क्लास लाव, वॉकिंग कर, तुझे काही छंद असतील तर ते कर. इतकी गुणी मुलं, त्यामुळे आई वडील आपल्या कर्तृत्ववान मुलांबद्दल अभिमान बाळगून होते. एक दिवस अचानक विभाताईंना ताप भरला. डॉक्टरकडे गेल्या, औषध घेतलं, पण ताप काही उतरला नाही. 2-3 दिवस झाले. शेवटी डॉक्टर म्हणाले ब्लड टेस्ट करून घ्या आणि ब्लड टेस्ट केली. टायफॉईड निघाला. ॲडमिट केले 2 दिवस. आईविना 2 दिवस घराचा पार उकिरडा झाला. त्यात निकिताला जेवणसुद्धा बनवता येत नव्हते. आज तिला आठवलं. आई म्हणायची अगं थोडं तरी करून पहा, निदान लक्ष तरी ठेव करताना. पण बाईसाहेब बेफिकीर. आज तिला राहून राहून वाटलं खरंच आईचं ऐकायला पाहिजे होतं. शेवटी सगळ्या कामाला बाई लावावीच लागली आणि निकिताने सुटकेचा निश्वास घेतला. निकिताने 3 वर्षे नोकरी केली. आता आईबाबांनी तिच्या लग्नाचा विषय काढला. नचिकेतला सुद्धा म्हणाले तूही आता लग्न कर, म्हणजे आम्ही दोघे आमच्या जबाबदारीतून मोकळे. आणि हो, तुम्ही कोणी शोधून ठेवले असेल तर तसेही सांगा, म्हणजे चिंताच मिटली. दोघेही एका सुरात म्हणाले आई बाबा, ही जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागेल. आम्ही काही त्या भानगडीत पडलो नाही. मग विभाताई आणि विनायकराव जोरात वधूवर संशोधनाच्या कामाला लागले. 2-3 वेबसाईटवर दोघांचेही नाव नोंदवले. आता त्याचा दिनक्रम झाला. मुलामुलींचे फोटो पाहायचे, त्यांना आवडले तर मुलांना दाखवायचे, त्यांना पसंत असेल तर नंबर घेऊन कॉल करायचा. कोणाची पत्रिका जुळायची नाही तर कुणाचं काही. अशातच पुण्याचं एक स्थळ नचिकेतला सांगून आलं. विनायकरावांच्या कोणी ओळखीच्या माणसाने सुचवलं म्हणे. त्यांनी फोन करून सगळी माहिती सांगितली. व्हॉट्सअपवर मुलीचा फोटो आणि इतर बायोडाटा पाठवला. मुलगी खरंच खूप सुंदर होती. इंजिनिअरिंग करून पोस्ट ग्रॅज्युएशन केले होते तिने. नचिकेतला मुलगी आवडली. त्रिज्या तिचं नाव. विभाताईंनी पत्रिका जुळते का पाहिलं. उत्तम जुळत होती. मग पुण्याला जाऊन मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला. पाहता क्षणी मुलगी पसंत पडली. लगेच नचिकेतने लग्नाला होकार दिला आणि थाटात लग्न पार पडले. तिची कंपनी मुंबईला सुद्धा होती, त्यामुळे तिचे लग्न झाल्याबरोबर मुंबईला बदली झाली आणि त्रिज्या नचिकेतचा संसार सुरू झाला. त्रिज्या मुळातच खूप समजदार आणि संस्कारी मुलगी होती. ती या घरात आली आणि नावाप्रमाणेच कुटुंब नावाचं वर्तुळ तिने पूर्ण केलं. विभाताई सून आली आणि बदलल्या. वरच्या कामाची बाई ठेवली, पण चपातीसाठी बाई ठेवली ती मात्र बंद केली. का तर म्हणे आता सून आली घरात, थोडं तरी काम करायलाच पाहिजे. अरे काय हा विक्षिप्त प्रकार. मुलगी होती, तिला काहीच करता येत नाही म्हणून बाई लावली आणि सून आली तर काढून टाकली. हाच नियम मुलीला का नाही लावला. पण त्रिज्या जात्याच खूप समजदार. सकाळी पोळी भाजीचा तिघांचा डबा, सासू सासरे यांचे दुपारचे जेवणाचे आणि सर्वांचा नाश्ता करून जायची. मुंबई म्हटलं की लोकलचा प्रवास आलाच. तिला घरी येईपर्यंत 8:30 तरी व्हायचे. पण सासूबाई जेवण बनवायला हातसुद्धा लावत नव्हत्या. निकितासुद्धा त्रिज्याच्या आधी ऑफिसमधून घरी यायची, पण जेवण बनवायची थोडीसुद्धा तयारी करून ठेवत नव्हती. आता तर काय वहिनी आली, जास्तच शेफारली. आधीच किचन आणि स्वयंपाक दोन्ही गोष्टींची बोंब.
आणि वहिनी आल्यावर नणंदेने काम करायचे नाही हा फार जुना विधिलिखित नियम. बिचारी त्रिज्या आल्या आल्या किचनमध्ये घुसायची. सगळ्यांच्या आवडीनिवडी जपत जेवण बनवायची. विभाताई निकिताला म्हणायच्या, आता किती दिवस उरले तुझे निकिता? एकदा लग्न झालं आणि सासरी गेली की करावंच लागतं सगळं मुलीच्या जातीला. आता तू काही काम करू नको. त्रिज्या खूपच समंजस. तीही म्हणायची, निकिता खरंच तू काही करू नको, मी आहे ना. आणि सासरी गेल्यावर यातून सुटका नाही ग. कोणी मी करते तू हो बाजूला असं म्हणणार पण नाही. आणि तीही सगळ्यांचं सगळं नोकरी करून हसत करायची. कुठली कुरकुर नाही का आदळआपट नाही. नचिकेतला सुद्धा बायकोचे खूप कौतुक वाटायचे. सगळ्यांचं सगळं आवरून दुधाचा पेला हातात घेऊन हसतच बेडरूममध्ये प्रवेश करायची आणि तितकंच भरभरून त्याच्यावर प्रेम करायची. तुझी आई किंवा तुझी बहीण एका कामाला हात लावत नाहीत असा चकार शब्दसुद्धा तिच्या तोंडून कधी निघाला नाही. रविवारी सकाळी सकाळी त्रिज्या मस्त गरम गरम बटाटे वडे करत होती. सगळे खाण्यात तल्लीन झाले होते. तेवढ्यात त्रिज्याच्या मोबाईलची रिंग वाजली. त्रिज्या निकिताला म्हणाली, निकिता बघ ना जरा कोणाचा फोन तो. माझे हात पिठाने माखले आहेत. निकिताने फोन उचलला. समोरून तो व्यक्ती म्हणाला, हॅलो त्रिज्याताई, मी अमित बोलतोय. आणि पुढच्या व्यक्तीचे बोलणे ऐकून न घेताच बोलत राहिला. ताई, तू मला लहानपणी पाहिलं होतंस. नंतर बाबांची बदली नागपूरला झाली. आम्ही तिकडे राहायला गेलो. मग मी US ला गेलो. तिकडे नोकरी करत होतो. पुन्हा आता मायदेशी आलो. इथे पुण्यालाच नोकरी करतो. आता सगळे पुन्हा पुण्यात शिफ्ट झालो. 8च दिवस झाले. काल बाबा तुमच्या घरी जाऊन आले. काका सांगत होते तुझी नणंद लग्नाची आहे म्हणून. ताई, मला तुझी नणंद पाहायची आहे. तसा मी तुमच्या लग्नाच्या अल्बममधील फोटो पाहिला तिचा. फोटोवरून तरी आवडली यार तायडे तुझी नणंद. मस्त हॉट दिसते. ताई, आपला वशिला लाव जरा. मग तो म्हणाला, ताई अगं काय हे, इतक्या वेळचा मीच बडबड करतो आणि तू हो नाही का चू नाही. हॅलो ताई, हॅलो. आणि निकिता लाजून हसायला लागली. मग हळूच म्हणाली, मीच त्रिज्याची नणंद निकिता. सॉरी, पण तुम्ही मला बोलायला संधीच दिली नाही. आणि वहिनीला फोन दिला. पुन्हा ताईला सगळं सांगून फोन ठेवला. मग त्रिज्याने सगळ्यांना ही बातमी सांगितली. सगळेच खुश झाले. लगेच तिने बाबांना फोन केला. त्याची सगळी माहिती काढली. पुन्हा त्याला फोन करून त्याचा फोटो मागवला. हँडसमच होता तो. फोटो पाहून तरी सगळ्यांना आवडला. विशेष म्हणजे निकिताला. मग सासरे म्हणाले, त्यालाच पुढच्या शनिवारी किंवा रविवारी बोलव इकडे. त्याचे तुला भेटणेही होईल. शिवाय निकिता आणि त्याला मोकळेपणाने बोलता येईल. त्रिज्याने पुन्हा लगेच त्याला फोन केला. हॅलो अमित, मी त्रिज्या. अमित जरा स्पष्ट बोलते. फोटो पाहून तरी घरी सगळ्यांना तू आवडलास. मुख्य म्हणजे निकिताला. तू सुद्धा फक्त फोटोच पाहिला आहेस. तेव्हा माझ्या घरी सगळ्यांचे म्हणणे असे पडले की तू येत्या शनिवारी किंवा रविवारी मुंबईला ये. निकिताला बघून घे. जर तुमची एकमेकांची पसंती झाली तर तुम्हा दोघांना बोलायला जरा मोकळीक मिळेल. तुम्हा दोघांची पसंती झाली तर मग काका काकूंना दाखवून पुढची बोलणी करू. जमेल का तुला यायला? 2 दिवसात सांगतो. थँक्यू तायडे असे म्हणून त्याने फोन ठेवला. दुसऱ्याच दिवशी त्याचा फोन आला. ताई, मी शनिवारी सकाळीच येतो. रात्री परत पुण्याला जाईन. आईबाबांच्या कानावर घातले मी तुझे बोलणे. अमित, मला काकांचा आणि काकूंचा नंबर दे. मीही त्यांच्याशी बोलून घेते. ओके ताई, बाकी भेटून बोलू. आणि त्याने फोन ठेवला. सगळेच शनिवारची आतुरतेने वाट पाहत होते. तोही खूप आतुर झाला होता. व्हॉट्सअपवर सांगत होता भेटण्यास उत्सुक म्हणून. शुक्रवारी रात्री फोन केला. ताई, मी येतोय उद्या. बरोबर सकाळी 10 वाजता अमित आला. फोटोपेक्षाही सुंदर दिसत होता. आम्ही सगळे पाहतच राहिलो. त्रिज्या तर मनोमन म्हणाली सुद्धा, खूप छान दिसेल निकिता आणि अमितची जोडी. चहा नाश्ता झाला. थोडं बोलून निकिता अमित बाहेर गेले. मॉलमध्ये फिरणं, खाणं आणि एकमेकांना आपली पसंती देऊनच दोघे घरी आले. आल्या आल्या अमित बोलला, ऐका 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 ताईसाहेब आणि सर्वांनी ऐका. मला निकिता माझ्या आयुष्यभराचा जोडीदार म्हणून पसंत आहे. पुन्हा मस्करीत हेही म्हणाला, पण ताई,
तुझ्या नंदेला मी पसंत आहे की नाही हे नाही सांगितले बुवा तिने. आणि निकिता लाजून आत गेली. पुढच्या रविवारी त्रिजाचे आई, बाबा, काका, काकू, अमित आणि त्याचा एक मित्र आला. पसंती तर झाली होती. ही औपचारिकता बाकी होती. तीही पूर्ण झाली. लगेच ब्राह्मण बोलून साखरपुडा आणि लग्नाचा मुहूर्त काढला. थाटात लग्न झाले आणि निकिता सासरी गेली. तिला मात्र ही नोकरी सोडावी लागली, कारण तिची कंपनी पुण्यात नव्हती. हनीमून करायला स्वित्झर्लंडला दोघे गेले. 8 दिवस फिरून अमितने ऑफिस जॉईन केले आणि निकिताने नोकरीसाठी फॉर्म भरायला सुरुवात केली. रोज कुठेतरी मुलाखत द्यायला जात होती. कुठे पॅकेज चांगले होते, पण मनासारखा जॉब नव्हता. तर कुठे काय, एका ठिकाणी लागला एकदाचा जॉब आणि निकिता सुखावून गेली. आधीपेक्षाही पगार जास्त होता. सकाळी अमित आणि निकिता दोघेही ऑफिसला जात होते. सुरुवातीला सासूबाई अमित आणि निकिताचा डबा करून देत होत्या. अचानक त्या आजारी पडल्या. रात्री निकिताला म्हणाल्या, निकिता, मला जरा बरं वाटत नाही, तेव्हा तुमचे दोघांचे सकाळचे डबे करायला मला नाही जमणार. तूच करून घेशील बेटा? निकिता तेव्हा हो म्हणाली, पण जेवण बनवायची बॉम्बच होती. बेडरूममध्ये गेली. अमितला म्हणाली, अमित, उद्या तुला डबा नाही दिला तर चालेल का? तो म्हणाला, चालेल ग, त्यात काय एवढं? का ग, आई कुठे चालली की काय? नाही रे, पण मग असं का विचारते तू? काही नाही रे, आईंना बरं नाही. त्या मला म्हणाल्या, उद्या डबे तू कर. अच्छा, असं होय? म्हणजे उद्या बायकोच्या हातचे जेवण मिळणार? तसं नाही अमित. अमित मस्करीत म्हणाला, मग कसं? मग ती हळूच म्हणाली, अमित, मला जेवण बनवायला येत नाही रे. काय? अमित जरा उडालाच. हो, अरे मला जेवण नाही बनवता येत. अगं काय बोलते तू हे? पुरुष असूनही मला उत्तम जेवण बनवायला येतं आणि तू म्हणते तुला जेवण बनवायला येत नाही? ठीक आहे निकिता, आपण उद्या बाहेर जेवू, पण आईबाबांच्या जेवणाचे काय? आणि जर आईला 4 दिवस बरं वाटलं नाही तर? तर काय अमित? अरे आपण बाई ठेवू जेवण बनवायला. माझ्याकडे आईकडे पण आहे बाई. अमित म्हणाला, निकिता, हे सगळं ठीक आहे, पण आईला जेवण बनवायला बाई आवडत नाही. एकदा ती खूप आजारी होती. तेव्हा तर मी 8वी-9वीत असेन. आई झोपून असायची, पण तिने सांगून सांगून आमच्याकडून जेवण बनवून घेतले. आता मला उत्तम जेवण बनवायला येतं. बाबासुद्धा शिकले. तूही असंच शिकशील. आई एक वेळ चपातीला बाई ठेवेल, पण भाजी नो वे, चालणारच नाही. ती तुला किंवा आईलाच करावी लागेल. उद्या आपण असं करू, मी जरा लवकर उठतो, तू भाजीची तयारी करून ठेव. मी भाजी करतो, तू चपाती कर. म्हणजे आईबाबाचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. अरे पण मला पीठच भिजवायला येत नाही, तर चपाती कशी करू? आता तर अमित अजूनच उडाला, पण मग सावरून घेत म्हणाला, ठीक आहे, चपातीसुद्धा मीच करतो. पण तू तुझ्या आईला किंवा बहिणीला फोन करून विचार सगळं कसं करायचं ते, किंवा आल्यावर आईला विचारून कर. हो म्हणून निकिताने वेळ मारून नेली. अमितने सकाळी पोळी भाजीचा डबा केला. आईबाबांसाठी पण करून ठेवला. जाताना बाबांना म्हणाला, बाबा, डाळ आणि तांदूळ काढून ठेवले निकिताने, तुम्ही गरम गरम वरण भात आईसाठी लावून घ्याल? आणि दोघे ऑफिसला निघून गेले. दुपारी डबा खाता खाता निकिताने आईला फोन केला. सासूबाई आजारी असल्याचे सांगितले. त्यामुळे अमितने जेवण बनवले हेही सांगितले. आणि मग म्हणाली, आई, मी आता वेगळी राहायचा विचार करते. आई म्हणाली, का? तर निकिता म्हणाली, आम्ही दोघे इतका पगार कमवतो, पण काय निकिता? काय झालं ते स्पष्ट सांग. घरी येऊन शेवटी आहे आमच्या वाट्याला जेवण बनवणे. आई, हे मला जमणार नाही. आणि अमितच्या आईला जेवण बनवणाऱ्या बाईचे जेवण म्हणे आवडत नाही. आई, मी आजच अमितशी बोलते या विषयावर. एकतर जेवण बनवायला बाई ठेव, नाहीतर आमचा पुण्यात अजून एक फ्लॅट आहे, तिथे राहायला जाऊ. नोकरी करून हे असे रांधावाडा उष्टी काढा? मला नाही जमणार. आईने लगेच मुलीच्या म्हणण्याला दुजोरा दिला. म्हणते कशी? अगदी बरोबर बोलते तू. काही नको ते जेवण बनवायला, ठेवा म्हणावं बाई. आणि इतका पैसा मग त्याचे काय करायचे? अजिबात करू नको काही काम.
ठणकावून सांग, मी हे करणार नाही. माझ्या माहेरी हे सगळं करायला बाई आहे म्हणावं. निकिता घरी आली. मुद्दाम जरा उशिरानेच आली. अमितला फोन करून सांगितले, आज मीटिंग आहे, थोडा उशीर होईल. अमित आज जरा लवकरच आला होता. त्याने कुकर लावला. आईने बसल्या बसल्या भाजी चिरून दिली. अमितने फोडणी घातली आणि पीठसुद्धा मळायला घेतलं. तोवर निकिता आली. तिने कशाबशा भारताचा नकाशा पोळ्या केल्या. जेवणं झाली. अमितची आई जेवण झाल्यावर म्हणालीच, निकिता, तुला पोळ्या नाही करता येत का? सॉरी, जरा कडकच झाल्या आणि गोल म्हणून नाहीच, म्हणून विचारले. अगं बोलायचे ना तू, मी तुला छान पोळ्या करायला शिकवल्या असत्या. निकिता जरा रागातच म्हणाली, आई, मला जेवणातले फक्त जेवण करणेच माहीत आहे, जेवण बनवणे माहीत नाही. लगेच सासूबाई म्हणाल्या, हरकत नाही ग, मग शिकवीन सगळं मी. अमितला बघ सगळं करायला येतं, हळूहळू तूही करशील. गुस्सातच अमितच्या मदतीने सगळं आवरून झोपायला गेली. गेल्या गेल्या अमितचे डोके खाऊन झाले. अमित, मी आत्ताच सांगते, हे जेवण वगैरे करणं मला जमणार नाही. एकतर बाई ठेव, नाहीतर आपण आपल्या दुसऱ्या फ्लॅटवर राहायला जाऊ, नाहीतर मी आईकडे निघून जाते. अमित समजावणीच्या सुरात म्हणाला, अगं तुला वाटतं तितकं सोपं असतं का हे? ठेवू आपण बाई, पण थोडा वेळ जाऊ दे. आज आईला बरं नाही म्हणून तिला बरं वाटलं तर तुझ्या आधी उठून तिचा डब्बा तयार असेल. ओळखतो ग मी माझ्या आईला. सून आली म्हणून ती काही करणार नाही, हा स्वभावच नाही तिचा. उलट तुला आयतं खायला देईल, थोडा धीर धर. पण हिचे मात्र तेच. शेवटी तो रागाने म्हणाला, तुला जे करायचे ते कर, मी हे घर सोडून जाईन. माझे आईबाबा यांना सोडून कुठेही जाणार नाही. आणि तोंडावर पांघरून घेऊन कूस बदलून झोपी गेला. झोप तर कोसो मैल दूर गेली होती. पहाटे पहाटे डोळा लागला. दुसऱ्या दिवशी निकिता डबा न करता ऑफिसला निघून गेली. अमित पण गेला. आईने बाबांच्या मदतीने मऊ खिचडी करून खाल्ली. दुपारी निकिताचा अमितला फोन आला, अमित, मी आज ऑफिसमधून हावडे घेतला आहे, आज मी मुंबईला आईकडे जाते. आणि फोन ठेवून दिला. अमितला वाटले, निकिता नक्की मस्करी करत असणार. इतक्या क्षुल्लक कारणासाठी इतक्या टोकाचा निर्णय कुणी कसा काय घेणार? आणि तो कामाला लागला. संध्याकाळी निकिताला अमितने फोन केला. मोबाईल स्विच ऑफ लागत होता. आता मात्र तो हादरला. बाप रे, खरंच गेली की काय ही माहेरी? पार गोंधळून गेला होता तो. त्याने त्रिज्याला फोन केला, पण सांगायचे धाडस होत नव्हते. शेवटी सगळं बळ एकवटून तिला घडलेली सगळी हकीकत सांगितली. त्रिज्या फक्त अच्छा असं होय इतकंच म्हणाली. बोलते तिच्याशी, एवढं बोलून फोन ठेवणार? अमित बोलला, ताई, ती तिकडे आली तर मला नक्की कळव. खूप काळजी वाटते ग. आणि हिच्या असल्या मूर्खपणामुळे घरी काय सांगू हेही कळत नाही ग. खरंय अमित, आमचीही थोडी चूक आहेच. एकुलती एक म्हणून जरा जास्तच लाडावून ठेवली आम्ही तिला. आल्यावर बोलते तिच्याशी. आणि त्याने फोन ठेवला. त्रिज्याने मुद्दाम कोणालाच काही सांगितले नाही. रात्री 9च्या आसपास दारावरची बेल वाजली. मुद्दाम त्रिज्याने दार उघडले. दारात निकिताला बघून जरा आश्चर्याने म्हणाली, निकिता तू? आणि अशी अचानक? अगं एक फोन तरी करायचा ना. काय ग, मीटिंग बिटिंग आहे की काय? आणि हे काय, सामान काहीच नाही. ती जरा खेकसूनच म्हणाली, वहिनी, आधी मला घरात येऊ दे, मग विचार तुला विचारायचे तेवढे प्रश्न. सॉरी म्हणून ती बाजूला झाली. काहीही न बोलता आधी सगळे जेवायला बसलो. मग तिने घर सोडून आल्याचा बॉम्बस्फोट केला. जेवताना घरी काय काय घडले ते सांगितले आणि सासूने त्याला दिलेले उत्तरसुद्धा ऐकले. तरी नचिकेत बोललाच, निकिता, इतक्या छोट्या कारणासाठी कुणी असं घर सोडून येतं का? बाबा मात्र खूप रागावले, बरंच बोलले, पण आई तिची पाठराखण करत होती. तिथेच सगळं फावलं. त्रिज्याने गप्प राहणे पसंत केले. जेवण आटोपून सगळी आवराआवर करून सकाळच्या डब्याची तयारी करून त्रिज्या बेडरूममध्ये झोपायला गेली. रूममध्ये नचिकेत फेराच मारत होता. त्रिज्याला पाहून म्हणाला, काय मूर्ख मुलगी आहे आणि आई तिला पाठिंबा देते. त्रिज्या इतकंच म्हणाली, नचिकेत, तू शांत हो, मी उद्या अमितशी बोलते, होईल सगळं नीट. तिला थोडी समज कमी आहे इतकंच.
तू नको काळजी करू आणि त्याला मिठीत घेऊन झोपी गेली. सकाळी सगळे आवरून ऑफिसला गेली. लंच टाईममध्ये अमितला फोन केला. अमितने घडलेला सगळा प्रकार सांगितला. इतक्या छोट्या कारणासाठी ही घर सोडून आली याचे वाईटही वाटले. संध्याकाळी घरी आली, जेवण बनवले, सगळ्यांचे आवरून बेडरूममध्ये गेली. नचिकेत तिचीच वाट पाहत होता. बहिणीच्या अशा वागण्याने दुःखी झाला होता. त्रिज्या त्याला जवळ घेऊन बसली. म्हणाली, नचिकेत, माझ्याकडे एक आयडिया आहे, पण त्यात मला तुझी साथ हवी आहे. अगं बोल ना, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. ती म्हणाली, नक्की? तो म्हणाला, हो ग बाई, सांग तुझी एकदाची आयडिया. ती म्हणाली, नचिकेत, सकाळी आपण घाईत असतो, त्यामुळे बोलायला जमत नाही. रात्री आपण घरी येऊ तेव्हा मी वेगळं राहायचं असं घरात जाहीर करणार. काय? ए बाई, वेडबीड लागलं का तुला? का तुझ्या अंगात निकिता घुसली? नचिकेत, मी हे सगळं नाटक करणार. काय नाटक करणार? आणि का? तुझ्या नाटक करण्याचा आणि निकिताचा काय संबंध? खूप मोठा संबंध आहे नचिकेत, पण तू आधी प्रॉमिस कर. तू कोणताही गैरसमज करणार नाही. नाही करणार ग बाई, सांग काय ते एकदाचे. हे बघ नचिकेत, मी या घरात यायच्या आधी पोळ्या करायला बाई होती, बरोबर? होय, पण त्याचा इथे काय संबंध? संबंध आहे नचिकेत. मी लग्न होऊन या घरात आले आणि आईंनी बाई काढून टाकली. तेही बरोबर. का तर म्हणे सुनेलाही काही काम करायला पाहिजे. अरे हो, हे माझ्या लक्षातच नाही आलं. तो मुद्दाच नाही नचिकेत. पुढे ऐक. नचिकेत, माझ्या आईकडेही पोळ्यांना बाई होती आणि अजूनही आहे, म्हणून मी इथे करत नाही का? पण निकिता आणि आईंना हे अजूनही नाही कळले. म्हणजे नचिकेत, त्या सुनेला वेगळा न्याय आणि मुलीला वेगळा न्याय लावतात आणि हेच मला दाखवून द्यायचे आहे, फक्त या दोघींचे डोळे उघडण्यासाठी. त्यासाठी तुझी साथ खूप महत्त्वाची आहे. नचिकेत म्हणाला, तुला जर हे योग्य वाटत असेल तर तू नक्की कर त्रिज्या. फक्त जे करशील ते नीट विचार करून. नचिकेत, अमितशी बोलले मी. त्यावरूनच मी हा निर्णय घेतला. माझ्या अशा वागण्याने झाला तर फायदाच आहे, नुकसान नाही. ठीक आहे म्हणून दोघे झोपी गेले. सकाळी त्रिज्या उठली, नित्यनेमाची कामे केली आणि ऑफिसला गेली. घरी गेल्यावर कशी सुरुवात करू याची दिवसभर जुळवाजुळव करत होती. रात्री घरी आली, पाण्याचा ग्लास घेऊन खुर्चीत बसली. सावकाश पाणी प्यायली. नचिकेत यायचा होता. म्हणाली, आई बाबा, मी आणि नचिकेत येत्या रविवारी नवीन घरी राहायला जाणार आहोत. सासूबाई म्हणाल्या, काय? काय म्हणाली? पुन्हा बोल. होय आई, आम्ही नवीन घरी राहायला जातोय. अगं पण असं अचानक? सासू सासऱ्यांना काही सांगायची पद्धत आहे की नाही? आणि नचिकेत, तो सुद्धा एका शब्दाने बोलला नाही. अरे असे कसे वागू शकता तुम्ही दोघे? आई, खरं सांगू, नचिकेत म्हणाला मला आईबाबांना सांगू म्हणून, परंतु तुम्ही दुखावले जाल म्हणून मीच त्याला मनाई केली. काय? तूच त्याला मनाई केली? आणि दुखावले तर आम्ही आताही गेलोच ना. तुला काय म्हणा आमच्या दुःखाचं? तोही बरा तुझ्या होला हो करतो. अगं थोडा तरी आमचा विचार करायचा ना. ती एकदम शांत स्वरात म्हणाली, आई, तुमचाच विचार करून इतके दिवस गप्प होते, पण आता निकिता आली आहे आई तुम्हाला सोबत, आणि म्हणूनच मी आज हे सांगायचे धाडस केले. आई, नचिकेतला हे असं वेगळं राहणं अजिबात पटत नाही. फक्त माझ्यासाठी तो हा त्याग करतो. वा वा, म्हणे त्याग करतो. आमचाच दाम खोटा ग बाई, तुला बोलून तरी काय उपयोग? आई, अहो असं काय बोलता? हवं तर तुम्ही येत जा तिकडे राहायला, आम्हीही येऊ तुम्हाला भेटायला. अगं पण मुळात तुम्हाला जायचेच का? इतका मोठा 3 बेडरूम, हॉल आणि किचनचा ब्लॉक सोडून? खरं सांगू आई, मला ऑफिसमधून येऊन इतकं सगळं काम करणं खरंच झेपत नाही हो. त्यात तुम्ही पोळीवाली बाई पण बंद केली. मला माहेरी अजिबात काम करायची सवय नाही. माझ्या आईकडे सगळ्या कामाला बाई आहे, त्यामुळे खूप थकायला होतं. त्यात आई,
आम्ही एखाद्या रविवारी विचार करतो आज बाहेरचं खाऊ काहीतरी, पण नाही, तुमच्यासाठी करून जावंच लागतं. नाही झेपत हो मला. आता आमचा दोघांचाही पगार चांगला आहे. आई तिकडे आम्ही रात्रीचे जेवण करायला बाई ठेवणार आहेत. सगळं बोलणं झालं आमचं. सगळीच तयारी झाली जवळजवळ. आई, तुम्हाला वाईट वाटणं साहजिकच आहे. त्याबद्दल खरंच सॉरी. काही सॉरी बिरी नको. चांगला गुंडाळून ठेवला ग बाई माझ्या पोराला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात. बोलतेस ना सर्वांशी गोड. हा सारा देखावा आहे. सारखी आई आई बाबा बाबा करत असते. सारं नाटक. बरं जमतं बाई एकेकाला. तू तर माहीरच ग बाई यात. देवा, काय वाढून ठेवले रे आमच्या नशिबात. एकुलता एक मुलगा आणि सून असं वागले तर काय वाटते त्या आईबापांना. तुला नाही कळणार ग. त्रिज्या व्याकुळ होऊन म्हणाली, आई, अहो काहीतरीच काय बोलता. तुम्हाला सोडून जाताना आम्हालाही त्रास होणारच. तुला कसला त्रास ग. मस्त मनातल्या मनात खुश असतील. वेगळं राहायचं सुख अनुभवायला. शेवटी त्रिज्या जरा रागातच म्हणाली, तुम्हाला जे समजायचे ते समजा. त्रिज्या पुन्हा नम्रपणे बोलली, आई, तुम्हाला वाटेल निकिता आली म्हणून मी हे मुद्दाम करते, पण आई बाबा खरंच तसं काही नाही. आम्ही 1 महिन्यापासून भाड्याचे घर शोधत होतो. 8 दिवसापूर्वीच मिळालं. थोडंफार सामान पण घेतलं आम्ही तिकडे. आता निकिता इथेच आली त्यामुळे तुमचीही चिंता नाही. चला, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं म्हणायचं. निकिता इथे असल्यामुळे आता आम्हाला इथून जाताना तुमची चिंता राहणार नाही. त्यांना हा धक्का देऊन ती स्वयंपाक करायला गेली. तिच्या स्वभावात नसताना आज ती इतके कठोर बोलली होती, अगदी पहिल्यांदाच. त्यामुळे ती जास्त दुःखी झाली होती. जेवण बनवण्यात लक्षच लागत नव्हतं. शेवटी खिचडीचा कुकर लावला, लोणचं पापड आणि खिचडी केली. नचिकेतही आला तोवर. त्याला याबद्दल काहीच माहीत नव्हते. त्याला मी बोलणार हे माहीत होतं, पण आजच बोलणार हे माहीत नव्हतं. रोजच्याप्रमाणे जेवता जेवता गप्पा मारणे हा त्याचा दिनक्रम होता. आज सगळे शांत शांत होते. त्याला जरा आश्चर्य वाटले. मग त्रिज्याने त्याला इशारा केला. नचिकेत म्हणाला, काय झाले, का सगळे असे गप्प गप्प. तेव्हा आई गुस्सातच म्हणाल्या, काय ते तुझ्या बायकोलाच विचार. आम्हाला कधीच वाटलं नाही की तू इतक्या लवकर बायकोच्या ताटाखालचे मांजर होशील म्हणून. मग तो समजून गेला. त्रिज्याने तिचे काम फत्ते केले. तो काहीच माहीत नाही या आविर्भावात बोलला, आई बाबा, त्रिज्या तुम्हा तिघांपैकी प्लीज मला कोणी सांगेल का, काय झालं ते. मग त्रिज्याच म्हणाली, काही नाही नचिकेत, येत्या रविवारी आपण वेगळे राहणार आहोत हेच आणि एवढेच सांगितले मी. बाकी एक शब्द पण उणा बोलले नाही मी. तुला तर माहीत आहे ते माझ्या स्वभावात पण नाही. नचिकेतने तिच्या सुरात सूर मिसळला. तो म्हणाला, होय आई, अगदी खरं आहे हे. आणि त्यानेही थोडा विचार केला आणि फेकायला सुरुवात केली. म्हणाला, त्रिज्या, आपण कल्याणला भाड्याने घेतलं ते घर मी आजच कॅन्सल केलं आणि ठाण्याला घेतलं. तेवढाच तुझा पाऊण तास वाचेल. तुला आल्यावर थोडा आराम मिळेल. 6 महिने झाले नुसती पळापळ चालली तुझी. खूप दमते आई ती. आई म्हणाली, हो रे बाबा, खूप दमते तुझी बायको. जा जा, तुम्ही ठाण्याला राहायला जा. खूप काम पडतं ना तुझ्या बायकोला. खूप दमते ती. ओझेच व्हावे लागते तिला या घरात. आणि स्वभावात नसताना त्रिज्याच्या प्लॅननुसार तो जरा चिडूनच बोलला. म्हणाला, आई, तू खरंच ग्रेट आहेस. अगं, एक दिवस निकिताला जेवण बनवायला लागले तर निकिता वेगळं राहायचं म्हणते. नाही तर जेवण बनवायला बाई ठेवायला सांगते. अमितने थोडा धीर धर म्हटले तर ही मुलगी चक्क घर सोडून आली. काय वाटत असेल ग तिच्या सासरच्या लोकांना आणि अमितला. आणि त्रिज्या 6 महिने झाले सगळं करते विना तक्रार. उलट ती आली म्हणून तू चपाती करणारी बाई बंद केली आणि मुलीला मात्र याच कारणासाठी वेगळं राहायचा सल्ला देते. आई, अशी दुटप्पी कशी काय वागू शकते ग तू. त्रिज्या काही बोलत नाही म्हणून तू तिची अशी परीक्षा घेते. आणि आज ती वेगळं राहायचं म्हणते तर तिला आणि मला वेगवेगळे दूषण देतेस. खरंच कीव येते आहे तुझी. निकिता, बघ, तुझ्या डोळ्याने बघ. एका मुलाला त्याच्या आईवडिलांपासून दूर करताना त्या आईवडिलांना किती यातना होतात. मला सुद्धा होतात ग.
पण बायको का आईवडील या कचाट्यात सापडतो आम्ही समस्त पुरुष. मग काही अमितसारखे बायकोची पर्वा न करता आईवडिलांसोबत राहायचा निर्णय घेतात. काही माझ्यासारखे आई म्हणते त्याप्रमाणे बायकोच्या ताटाखालचे मांजर होऊन वेगळे राहतात. मी खरं तर त्रिज्याच्या या निर्णयाच्या विरुद्ध होतो. पण तू घर सोडून इथे आली आणि म्हणूनच मला त्रिज्याच्या मनातली व्यथा कळली. ती काही चुकीचं वागते असं मला तरी या क्षणी वाटत नाही. आणि जरा रागातच म्हणाला, त्रिज्या, 1-2 दिवसातच जाऊ आपण ठाण्याला. तुला कधी सुट्टी घ्यायला जमेल तसं सांग. मीही त्यानुसार 2 दिवसांच्या रजा टाकतो. आणि त्रिज्याचा हात धरून तिला बेडरूममध्ये घेऊन गेला. तिच्या हातावर टाळी देऊन म्हणाला, काय मॅडम, कसा काय झाला आमचा अभिनय? त्रिज्या म्हणाली, नचिकेत, तू तर असली हिरो आहेस रे बाबा. काय सुंदर भूमिका वठवली म्हणून सांगू. निकिता, आई बाबा सगळे आपापल्या रूममध्ये गेले. निकिता विचार करू लागली, खरंच त्रिज्याचा पगार माझ्यापेक्षा जास्त आहे. शिवाय पोस्ट ग्रॅज्युएट झाली. पण ना पगाराचा गर्व ना शिक्षणाचा. उलट आल्या दिवसापासून हसत घर सांभाळते. आई आणि मी एखाद्या कामाला मदत करत नाहीत, पण कुठलीही कुरबुर नाही. आणि आपण लग्न झाल्यापासून चहाशिवाय दुसरं काही केलंच नाही. पण सासूबाई कधी एका शब्दाने सुद्धा बोलल्या नाहीत. खरंच आज त्रिज्याने माझे डोळे उघडले. मनोमन त्रिज्याला तिने धन्यवाद दिले, वेळीच सावध केल्याबद्दल. थोडं शांत झाल्यावर अमितला फोन केला. बोलताना जीभ अडखळत होती. कुठून आणि कसं बोलावं सुचत नव्हतं. तिकडून अमित हॅलो हॅलो करत होता. मग ती हळूच म्हणाली, अमित सॉरी, मी उद्या सकाळी आपल्या घरी येते. अमित म्हणाला, खरं सांगते निकिता तू हे? हो अमित, अगदी खरं. आणि याचे सारे श्रेय तुझ्या बहिणीला, म्हणजेच त्रिज्या माझ्या वहिनीला. काय बोलते तू हे? हो अमित, खरंच तिने वेळीच माझे आणि आईचे डोळे उघडले. इतकं मला माहीत नाही, पण माझे मात्र पूर्ण डोळे उघडले. आता या घरी मी फक्त पाहुणी म्हणून येणार. ते घर माझे हक्काचे. अमित, पण मला सांग, तू आईबाबांना काय सांगितले रे? अगं तू जाऊन 2 दिवस पण नाही झाले. मी काय सांगायचे ते सांगितले. त्याने तुला फोन पण केला नसेल, हो ना? हो अमित. आय लव्ह यू अमित. लव्ह यू टू म्हणत फोन ठेवला. आता फक्त सकाळ व्हायची वाट पाहायची. घरी जायचा आनंद आणि ती जे वागली तो मूर्खपणा, दोन्हीमुळे तिला झोप लागली नाही. सकाळीच उठून तयार झाली. त्रिज्या किचनमध्ये सकाळची तयारी करत होती. तिला मागून जाऊन घट्ट पकडले आणि म्हणाली, थँक्यू वहिनी आणि लव्ह यू. त्रिज्याला कळेना. निकिताला काय झाले? तिला समोर घेऊन म्हणाली, निकिता काय झालं? सकाळी सकाळी वहिनीसोबत गोड गोड. काही नाही, तू काल माझे डोळे उघडले म्हणून. न समजल्याचा आविर्भाव करत त्रिज्या म्हणाली, मी आणि ते कसे काय बुवा? आणि मनोमन सुखावली. आपली मात्रा लागू पडली म्हणून मनातून खुश झाली. निकिता म्हणाली, वहिनी, मी आजच आत्ता माझ्या घरी चालले. आणि पुन्हा तिला मिठी मारली. कालच्या प्रसंगाने आई बाबा त्यांच्या रूममध्येच होते. निकिताने दार वाजवले. बाबांनी दार उघडले. निकिता आत गेली, म्हणाली, आई बाबा, मी आज आत्ता माझ्या घरी जात आहे. आई लगेच उठून उभी राहिली, म्हणाली, काय? हो आई, आणि हो, त्यासाठी त्रिज्याचे विशेष आभार. तिनेच माझे डोळे उघडले. काय? तिने तुझे डोळे उघडले? काय गं, ती तुला काही बोलली की काय? नाही आई, त्रिज्या मला काहीच बोलली नाही. पण न बोलता मला खूप काही सांगून आणि शिकवून गेली. आई, तुला नाही काही शिकवण मिळाली का त्रिज्याच्या कालच्या वागण्या आणि बोलण्यातून? नसेल समजले तर समजून घे आई. जे तुला समजावून सांगायला पाहिजे होतं ते तिने मला तिच्या कृतीतून काल इनडायरेक्ट समजून सांगितले. नशीबवान आहे आई तू. तुला त्रिज्यासारखी गुणी सून मिळाली. आता तरी वेळीच सावध हो. आणि हो, अजून एक, आई, मी मुलगी म्हणून माझी प्रत्येक चूक पाठीशी घालायचा प्रयत्न करू नको. आई, ज्या दिवशी मी तुला फोन करून सारं सांगितलं तेव्हा तू मला खडसावून समजावून सांगायला पाहिजे होतं. उलट तू आगीत तेल ओतायचे काम केले. आणि म्हणूनच माझी
ते घर सोडेपर्यंत मजल गेली. पण हेच सगळं काम तुझी सून विना तक्रार पार पाडते, अगदी हसत. हे तू सोयीस्कररित्या विसरलीस आई. काय म्हणावे आई तुला? आई, अजूनही वेळ गेलेली नाही. आता तरी स्वतःमध्ये थोडा बदल कर. आणि आईबाबांना नमस्कार. त्रिज्याचे विशेष आभार. दादाला बाय करून निकिताने ते घर सोडले. जाताना तिला बाबा म्हणाले, निकिता, घरी पोहोचली की एक फोन कर. पोहोचल्यावर मी तुला एक आनंदाची बातमी सांगणार आहे. ती म्हणाली, बाबा आत्ताच सांगा ना. बाबा म्हणाले, नाही बेटा, त्या बातमीचा गोडवा तू तुझ्या घरी गेल्यावरच जास्त जाणवेल. ठीक आहे बाबा म्हणून ती निघाली. घरी पोहोचली. ती येणार म्हणून आज अमित घरीच होता. इकडे बाबांनी त्रिज्याला बोलावले. म्हणाले, त्रिज्या, आज तुला माझ्याकडून कोणतं बक्षीस पाहिजे ते सांग. ती म्हणाली, बाबा बक्षीस? आणि तुमच्याकडून? बाबा, माझ्या कालच्या बोलण्याने निकिता दुखावून गेली. माहीत आहे मला. तुम्हाला राग येणं स्वाभाविक आहे. सॉरी बाबा. त्यावर बाबा जे बोलले ते ऐकून चाटच पडलो आम्ही दोघे. म्हणाले, नचिकेतची आई, जरा बाहेर या. आणि हो, जरा लवकर या. त्रिज्याला कळेच ना बाबांचे काय चालले ते. आई लगोलग बाहेर आल्या. निकिता गेल्यामुळे त्याही खूप दुखावल्या होत्या. रागाचा एक कटाक्ष माझ्या आणि नचिकेतवरून टाकला. बाबा म्हणाले, अहो किती त्रागा करणार आपल्याच लेकरांचा. आधी तो नाकावरचा राग बाजूला करा आणि माफ करा मुलांना. आई तितक्याच रागाने बघत होत्या. मग बाबा म्हणाले, नचिकेत, ठाण्याला कुठे घर घेतलं रे तू? जरा पत्ता सांग बघू. त्रिज्या आणि नचिकेत एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागले. काय सांगणार? मग आईजवळ गेले. म्हणाले, अहो जरा तो राग बाजूला ठेवा आणि मी काय म्हणतो ते शांतपणे ऐका. खुश खबर बरं का ही. हां, ऐका तर मग. त्रिज्या आणि नचिकेत यांनी ठाण्याला ब्लॉक घेतलेला नाही. आपल्याला सोडून ती दोघं कुठेही राहायला जाणार नाहीत. अहो पण नचिकेत कालच बोलला ना ठाण्याला जातोय म्हणून. ते सगळं खोटं आहे. काय? नचिकेत आणि त्रिज्या यांना कळे ना. आपला प्लॅन बाबांना कसा कळाला? मग त्या दोघांजवळ येत म्हणाले, सॉरी, मी तुमच्या दोघांचे बोलणे ऐकले, पण मुद्दाम नाही बरं का. त्रिज्या, तू रोज आमच्या बेडरूममध्ये पाण्याचं भांडं ठेवते. निकिता आली आणि घरातील वातावरण खराब झालं आणि तू पाणी ठेवण्याचे विसरलीस. मी पाणी आणायला बाहेर आलो. तुमच्या बेडरूममधून बोलण्याचा आवाज येत होता. मी मुद्दाम दाराजवळ उभं राहून दोन्ही दिवसाचे तुमचे दोघांचे बोलणे मी ऐकले. त्रिज्या म्हणाली, काय? बाबा म्हणाले, होय बेटा. निकिता घर सोडून आली. तिला आणि आईला एका शब्दाने न दुखावता तू जो खोटा मार्ग अवलंबला ऐकूनच मी थक्क झालो. किती सहज तोडगा काढला तू त्यावर. तुझ्या या खोट्या वागण्यामुळे निकिताला तिची चूक कळली. तुम्हाला आठवत असेल, ज्या दिवशी तू हे सगळं आम्हाला सांगितलं त्या दिवशी मी एका शब्दाने तुम्हाला काहीही विचारले नाही. त्याला कारण हेच. तुमच्या दोघांचा अभिनय मस्त रंगवलंय कथानक. नचिकेतची आई, शांत व्हा. ही आपली गुणी पोरं आपल्याला कधीच सोडून जाणार नाहीत. उलट सासू सासरे सोडून वेगळं राहण्याचा निर्णय घेतलेल्या आपल्या लेकीला उत्तम धडा शिकवला या दोघांनी. आता तरी तुमचे त्या दोघांबद्दलचे विचार बदला. विभाताईंना त्यांची चूक कळली. त्रिज्या आणि नचिकेतला मायेने जवळ घेतले. म्हणाल्या, त्रिज्या, जमल्यास मला माफ कर. खरंच चुकले मी. मुलीच्या प्रेमात आंधळी झाले. पण सुनेवर मात्र अन्याय करत राहिले. त्रिज्या, आजपासून तू सुद्धा सगळ्या स्वयंपाकाला बाई ठेव. खरंच खूप करतेस तू. मलाच मेलीला त्याची जाणीव नव्हती. तेवढ्यात बाबांच्या मोबाईलची रिंग वाजली. निकिताचा फोन होता. बाबांनी स्पीकर ऑन केला आणि बोलायला सुरुवात केली. हॅलो बाबा. बाबा, आता पटकन ती आनंदाची बातमी सांगा. हो, नक्की सांगतो बेटा. आत्ताच तुझ्या आईला सांगितली. बाबा, पटकन सांगा ना प्लीज. हां, ऐक. अगं, त्रिज्या आणि नचिकेत ठाण्याला राहायला जाणार नाहीत. काय? बाबा, तुम्ही खरं सांगताय? हो, खरंय ग. पण बाबा, दादा तर असंच बोलला.
हो अगं बोलला तो. पण पण काय बाबा? तुला तुझी चूक कळावी म्हणून त्रिज्या आणि नचिकेतने वठवलेलं हे नाटक होतं. काय? होय. आणि बाबा, तुम्हाला हे माहीत होतं? प्रत्यक्ष मी यात सहभागी नव्हतो. पण त्रिज्या आणि नचिकेत यांचे बोलणे मात्र ऐकले होते. आणि इतकी गुणी सून मला मिळाली म्हणून मनोमन खुश होतो. देवाला मनोमन म्हणालो, त्रिज्याला तिच्या कार्यात यश दे. आणि ती तुला सासरी पाठवण्याच्या कार्यात यशस्वी झाली. हीच खुशखबर तुला सांगायची होती. बाबा, खरंच खूपच आनंदाची बातमी आहे ही. तिच्यामुळे मला माझी चूक कळाली. आता मी माझं घर, माझे आई बाबा सोडून कुठेही जाणार नाही. जेवण बनवायला सुद्धा शिकणार आहे मी आता. बाबा म्हणाले, प्राऊड ऑफ यू बेटा. बाबा, माझ्या मूर्खपणामुळे दोन्ही घरांना खूप त्रास झाला. सॉरी. लगेच त्रिज्या म्हणाली, ए वेडाबाई, असं फक्त सॉरी म्हणून नाही चालणार हं. पार्टीज घेणार आता. वहिनी, खरंच तुझे आभार कसे मानू ग? आत्ता कळले मला का आजकाल इतके घटस्फोट होतात. आम्ही लाडावलेल्या मुली माझंच खरं असं वागतो. झुकणं सोडूनच दिलं आम्ही. तडजोड हा शब्द संसार नावाच्या डिक्शनरीतून आम्ही मुलींनी वजाच केला. आणि उरले सुरले काम आम्हा मुलींची आई करतात. आई लगेच म्हणाली, अगदी खरं बोललीस तू निकिता. तू सुद्धा जमल्यास या आईला माफ कर. खरंच मला माझी चूक कळली ग. माझ्यासारख्या मुलीच्या संसारात लुडबुड करणाऱ्या समस्त आई लोकांना त्रिज्याच्या या उदाहरणाने चांगलाच धडा मिळाला. मी इतकंच म्हणेन, मैत्रिणींनो, मुलीवर प्रेम करा, पण माझ्यासारखा आंधळं प्रेम करू नका, जेणेकरून मुलींचे संसार उद्ध्वस्त होतील. पुन्हा पुन्हा सगळ्यांची माफी मागते. बाय बेटा म्हणून बाबांनी फोन कट केला. विभाताईने पुन्हा सॉरी म्हणून त्रिज्याला मायेनं मिठी मारली. दोघींचेही डोळे आनंदाश्रूंनी ओथंबळले होते. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.